नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. अरे वा, अगदी वेळेवर सर्व विद्यार्थी जॉईन झालेत, सर्व लोक अगदी वेळेवरती जॉईन झालेत. मस्त. ग्रेट. करायचं सुरू. वेबिनारला स्टार्ट करायचं का? ओके. ग्रो युअर बिझनेस डिजिटली, को पॉवर्ड बाय टेक मॅनेजर मध्ये मी चैतन्य कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून सहर्ष दणदणीत असं स्वागत करतो. ओके. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा ग्रो युअर बिझनेस डिजिटली, व्यवसायाची 100 पट ग्रोथ, बिझनेस ग्रोथ 100x या वेबिनार मध्ये, या पॉवरफुल वेबिनार मध्ये मी चैतन्य कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. ओके. ग्रेट मित्रांनो, मस्त. किती लोक जॉईन झालेत आतापर्यंत? अरे वा, भरपूर लोक जॉईन झालेत. अगदी वेळेत, वेळेची कदर आहे तुम्हाला. ओके. ग्रेट मित्रांनो, ग्रेट. ओके. तर करायचं सेशनला सुरू, वेबिनारला स्टार्ट करायचं का? ओके. ग्रेट. तर मंडळी, आजच्या वेबिनार मध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे, काय सांगणार आहे, काय समजून सांगणार आहे? बिझनेस कसा वाढवायचा. ओके. राईट. घर बसल्या बिझनेसची ग्रोथ कशी करायची हे आपण शिकणार आहोत. जर तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर त्याला कसा वाढवायचा, किंवा तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचं आहे ऑनलाईनच्या मदतीने, कसं करायचं, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या वेबिनार मध्ये, आजच्या सेशन मध्ये शिकणार आहोत. बरोबर. ओके. ग्रेट. ओके. मित्रांनो, कोण कोण कुठून कुठून आलंय जरा मला सांगेल चॅट बॉक्स मध्ये? ओके. ग्रेट. पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, औरंगाबाद, सोलापूर. ओके. ग्रेट. तर मंडळी, कॉन्सेप्ट क्लिअर आहे. आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण हेच शिकणार आहोत की आपला व्यवसाय डिजिटली कसा वाढवायचा, कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या सेशन मध्ये, आजच्या वेबिनार मध्ये पाहणार आहोत. मंडळी, वेबिनार सुरू करण्यापूर्वीच मी ताकद जाऊन भांडलं पुरणार नाही. मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करू इच्छितो. आजच्या या वेबिनार मध्ये मी जे काही तुम्हाला सांगणार आहे, हा एक रोड मॅप असणार आहे. ओके. हा एक रोड मॅप असणार आहे, आणि हा रोड मॅप टोटली फ्री, खास तुमच्यासाठी असणार आहे. ओके. परंतु वेबिनारच्या शेवटी माझे काही पेड कोर्स असतात, ज्यामध्ये मी जे आज तुम्हाला शिकवेल ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं आणि खरोखरच बिझनेस कसा ग्रो करायचा, हे त्या कोर्समध्ये शिकवलेलं असतं. ओके. तर त्या कोर्स बद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये देत असतो. तोपर्यंत हा 90 मिनिटाचा वेबिनार असतो. या 90 मिनिटांच्या वेबिनार मध्ये फुल ऑन तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशनच दिली जाते. तर असं नको व्हायला की हा वेबिनार आला घेतला वेबिनार आणि शेवटी त्याचं प्रोडक्ट विकलं. असं काही नाहीये. मी ताकाला जाऊन भांड कधीच लपवत नाही. तर जे काय आहे ते स्पष्ट क्लिअर बोलतो. आपला हा वेबिनार असणार आहे. हा वेबिनार टोटली फ्री असणार आहे. आणि या वेबिनार मध्ये मी तुम्हाला रोड मॅप देणार आहे की तुम्ही ऍक्च्युली तुमचा बिझनेस कसा ग्रो करू शकता. त्यानंतर माझे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट कसं करायचं याच्यावरती कोर्सेस आहेत. त्या कोर्स बद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती माझ्या शेवटच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये देत असतो. तर अशी काही गोष्टी आहेत. ओके. ग्रेट. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणती? when you getting something for free, then you are the product. जेव्हा तुम्हाला सर्व काही मोफत मिळत असतं, फुकट मिळत असतं ना, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, प्रोडक्टच आपण आहोत. ओके. ग्रेट. समजलंय सर्वांना? CLR क्लिअर? ओके. तर एकंदरीत सर्वांना समजलेलं आहे.
ओके, आणखी विद्यार्थी जॉईन होत आहेत. ओके, ग्रेट. मस्त रिस्पॉन्स देतात. कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना? ओके, ग्रेट. चला तर मग आपण आजच्या या सेशनला स्टार्ट करूयात. तर सर्वप्रथम मी काय करतो, माझी या ठिकाणी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो तुमच्याशी, आणि आपण आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते ओपन करून घेऊयात. ओके, ओके. तर या ठिकाणी मी काय करतो, आजचं आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते ओपन करून घेतो, ज्यामध्ये मी जे काही तुम्हाला शिकवणार आहे ते त्या प्रेझेंटेशन मध्ये दिलेलं असतं व्यवस्थितरित्या. सर्वांनी वेबिनारला व्यवस्थित बसायचं आहे. ओके, ग्रेट, मस्त. ओके, तर नमस्कार, ग्रो युअर बिझनेस डिजिटली. आजच्या या वेबिनार मध्ये मी चैतन्य कुलकर्णी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. तर मंडळी, आजच्या या सेशन मध्ये आपण डिजिटल वॉरियर, दी अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग कोर्स, ओके, डिजिटल योद्धा कसं बनायचं, हे आजच्या या वेबिनार मध्ये आपण शिकणार आहोत. तर वेबिनारला सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचंय, जोपर्यंत मी, ओके. तर डिजिटल वॉरियर, डिजिटल मार्केटिंग, द अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग कोर्स. आजच्या या वेबिनार मध्ये आपण काय शिकणार आहोत? डिजिटल मार्केटिंग शिकणार आहोत, सोशल मीडिया मार्केटिंग शिकणार आहोत, परंतु त्यामध्ये देखील खूप गोष्टी आहेत. आपण नेमकं प्रॉपर स्पेसिफिक काय शिकणार आहोत? तर आजच्या या वेबिनार मध्ये आपण असे काही 3 सिक्रेट शिकणार आहोत ना, ज्याच्या मदतीने, मित्रांनो, असे काही 3 सिक्रेट शिकणार आहोत आपण, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस खरोखरच ग्रो करू शकता. होय मित्रांनो, हे सहज शक्य आहे. तर व्यवस्थितरित्या सर्व काही मी जे सांगतोय ते फोकसली ऐकायचं आहे. ओके, आणि ते कसं इम्प्लिमेंट करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके, तर 3 डिजिटल मार्केटिंगचे सिक्रेट शिकणार आहोत. आणि सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? आपल्यातल्या कोणाकोणाला माहिती आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? हे कोणाकोणाला माहिती आहे, सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. ज्याला ज्याला माहिती आहे की नेमकं डिजिटल मार्केटिंग काय असतं, सोशल मीडिया मार्केटिंग काय असतं, त्याने मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. ओके, ओके. डिजिटल मार्केटिंग म्हणजे जाहिराती लावणे? बिलकुल नाही. मग मग काय असतं? ओके, समजून घेऊयात. बाकी कोण? व्यवसाय वाढवायला मदत करते. ओके, डिजिटल मार्केटिंग हा कॉन्सेप्टच नवीन आहे, तुमच्यासाठी नवीन आहे. ओके, आणि तो देखील राहणार नाही वेबिनारच्या शेवटपर्यंत. आणखीन कोण? ओके, तर मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग हे आणि सोशल मीडिया मार्केटिंग हे, म्हणजे डिजिटल मार्केटिंग हे पूर्ण विश्व आहे. काय आहे? पूर्ण विश्व. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डिजिटल मार्केटिंगची भविष्यात एवढी गरज लागणार आहे, एवढी नीड आहे डिजिटल मार्केटिंगची. ते काय कसं आहे ते मी तुम्हाला तर प्रॅक्टिकली लाईव्ह उदाहरण देईल ना, त्यावेळेस तुम्हाला समजेलच की डिजिटल मार्केटिंग काच खरं गरजेचं आहे भविष्यासाठी. आजच्या स्थितीला तर आहेच, पण त्याहून अधिक भविष्यासाठी डिजिटल मार्केटिंग एवढं जास्त गरजेचं आहे ना, की बस. तुमचा जर व्यवसाय ग्रो करायचा आहे किंवा कोणतंही सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय,
तुम्ही प्रोडक्ट परचेस करून सेल करताय, रिसेलिंग करताय, रिटेलिंग करताय, होलसेल व्यापारी आहात, काही XYZ तुम्ही कोणत्याही प्रकारचा बिझनेस करताय ना, तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची मदत घ्यावीच लागणार आहे इन फ्युचर. जर तुम्ही आता नाही घेतली तर इन फ्युचर तुम्हाला ती घ्यावीच लागणार आहे. आणि तीच जर फ्युचर मध्ये घ्यायची आहे तर ती आजपासूनच घ्यायला जर आपण स्टार्ट केलं तर फ्युचर मध्ये आपला जेवढा बिझनेस असेल, समजा फ्युचर मध्ये आपला बिझनेस इतका असेल आणि आजपासूनच जर आपण स्टार्ट केलं तर आपला बिझनेस या लेवल पर्यंत गेलेला असेल आणि आपल्याला तिथून पुढे फ्युचर मध्ये स्टार्ट करायचं आहे. ओके. तर जर जे जे गोष्टी तुम्हाला फ्युचर मध्ये करावीच लागणार आहे त्या गोष्टी आज मी तुम्हाला शिकवणार आहे. इन द सेन्स फ्युचर, इन द सेन्स की येत्या काही वर्षात, 1-2 वर्षात पुढच्या. ओके. आणि आता देखील तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे, परंतु ती गरज तुम्ही ओळखलेली नाहीये. कशी गरज आहे, काय गरज आहे? मला काहीच गरज नाहीये, मी लावतोय माझ्या जाहिराती, असं नाही चालत. बरं, ठीक आहे. आजपर्यंत इथे सगळे उद्योजक आहेत, बरोबर? काही विद्यार्थी देखील असतील, काही जॉब पर्सन्स देखील असतील. परंतु जॉब पर्सन म्हटल्यानंतर मला लक्षात आलं, आपल्यातले किती लोक असे आहेत की जे जॉब करतात? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा की आपल्यातले असे किती लोक आहेत जे जॉब करतात. कॉर्पोरेट असेल, गव्हर्नमेंट असेल, XYZ कोणताही जॉब करत असतील. चॅट बॉक्स मध्ये मला सांगायचं. ठीक आहे, आपल्यातले बरेच लोक जॉब करतात. तर आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, डिजिटल मार्केटिंग हा कॉन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर झालेला असेल तर तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल तरी देखील मी तुम्हाला स्वतः सांगतो की ज्या क्षणी, ज्या वेळेस तुम्ही डिजिटल मार्केटिंग पूर्णपणे शिकाल आणि ज्या वेळेस तुम्ही डिजिटल मार्केटिंगचं पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन करायला स्टार्ट कराल ना, त्या दिवशी तुम्हाला तुमचा जॉब करायची कोणतीही गरज पडणार नाही. ओके. कारण तुम्ही घरी बसल्या तेवढं अर्न करू शकणार आहात, तेवढा सेल जनरेट करू शकणार आहात, तेवढा बिझनेस जनरेट करू शकणार आहात. ओके मित्रांनो, अशी जिंदगीच काय की विचारून सुट्टी घ्यावी लागत असेल, असं जीवनच काय, असं आपलं जीवन नाही जगायचं. ओके, समजलंय? CLR क्लिअर? ओके ग्रेट. तर विषय असा आहे, जो कोणी जॉब पर्सन असतील काही प्रॉब्लेम नाही, जॉब देखील करायलाच हवा. बिझनेस करणं सगळ्यांनाच बिझनेस करायला जमत नसतो. ओके. परंतु आपण डिजिटल युगात जगतोय मित्रांनो, आणि मग या फॅसिलिटीजचा फायदा जर आपण नाही करून घेतला, कोणत्या डिजिटल युगात जगतोय या फॅसिलिटीजचा आपण फायदा जर नाही ना करून घेतला तर काय उपयोग आपण या डिजिटल युगात जगतोय? या डिजिटल युगाने, या डिजिटल क्षेत्राने प्रत्येकाला बिझनेस करून द्यायची संधी दिलेली आहे आणि ते पण परफेक्ट बिझनेस तुम्ही करू शकताय. तुम्ही इंस्टाग्राम पाहत असाल, माहितीये तुम्ही इंस्टाग्राम वरती रील्सच पाहतात, परंतु कधीतरी तुमच्या समोर अशा रील्स आल्या असतील, छोटे छोटे मुलं आहेत, त्यांचा स्वतःचा स्टार्टअप आहे मित्रांनो, आहे की नाही? पाहिले की नाही तुम्ही? ओके. छोटे छोटे मुलं आहेत, 15, 17, 18 वर्षांची मुलं स्वतःचे टी शर्ट ब्रँड चालवतात ऑनलाईन. अरे, ते एवढी छोटी मुलं करू शकतात. तुम्हाला आज तर बिझनेसचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव असेल, मिनिमम 10 वर्ष झाले तुम्ही बिझनेस करत असाल. तुम्हाला तुमच्या कस्टमरचे स्ट्रॅटेजीज माहिती असतील, बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज माहिती असतील. एवढं सगळं तुम्हाला माहिती असून तुम्ही काय करताय? फक्त मोबाईल वरती रील्स स्क्रोल करत बसलाय. बरोबर? बरोबर का? ओके. तर कॉन्सेप्ट एवढी सिंपल आहे की सॉरी. हा, तर मित्रांनो, कॉन्सेप्ट एवढी सिंपल आहे की लहान मुलं सोशल मीडियाचा वापर करून पैसा कमवतात. लहान मुलं सोशल मीडियाचा वापर करून पैसा कमवत आहेत. आपल्याला तर बिझनेस मध्ये 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे, मिनिमम 10 वर्षाचा तर अनुभव आहेच.
मग आपण का करू शकत नाही? आपण नक्की करू शकतो. फक्त तुम्हाला एक योग्य चॅनल मिळालेलं नाहीये, एक योग्य प्लॅटफॉर्म मिळालेला नाहीये. काळजी करू नका, तुम्ही बरोबर ठिकाणी आलेला आहात. मी तुम्हाला तो योग्य चॅनल देणार, मी तुम्हाला तो योग्य प्लॅटफॉर्म निवडून देणार, आणि ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस घर बसल्या ग्रो करू शकता. ओके, तर या ठिकाणी मी माझी पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि पाहूयात आपण पुढे वेबिनारला कंटिन्यू करूयात. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस. बिझनेस ग्रो करायचा आहे, पण माहित नाही कसा. ओके, त्याच्यासाठीच तर तुम्ही आजच्या ह्या वेबिनारला जॉईन केलंय. बिझनेस ग्रो करायचा आहे. किती बिझनेस ग्रो करायचा आहे तुम्हाला? काहीतरी टार्गेट असतं, मला एवढा एवढा बिझनेस ग्रो करायचा आहे. प्रत्येकासाठी एक प्रत्येकाची लेवल असते. माझं ग्रोची एक वेगळी डेफिनेशन प्रत्येकासाठी असू शकते. सगळ्यांसाठी सेम असेल असं काही नाही. प्रत्येकाचं इंटेन्शन वेगळे असतात, प्रत्येकाचे गोल वेगळे असतात, प्रत्येकाचे फ्युचर प्लॅन्स वेगळे असतात, बिझनेस रिलेटेड, बिझनेस अकॉर्डिंग. ओके, सो मित्रांनो, आपल्याला डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंगचा उपयोग करून किती बिझनेस वाढवायचा आहे? 10 पट? काय रे चैतन्य, एवढा वेबिनारला बोलवलं आणि 10 पट बिझनेस ग्रो करायच्या गोष्टी करतो. ठीक आहे, 10 पट नको, मग किती? 20 पट? 50 पट? काय मजा नाही येत, तेही नको. आपल्याला आपला बिझनेस 100x ग्रो करायचा आहे. 100 पट आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे. काय मित्रांनो, आहे का शक्य? मित्रांनो, काय वाटतं, आहे का शक्य 100x बिझनेस ग्रोथ फॉर्म्युला? म्हणजे बिझनेस 100x ग्रो होऊ शकतो. आज जो तुमचा बिझनेस आहे त्याच्या 100 पट तुम्ही सेल जनरेट करू शकता, प्रोडक्ट बिझनेस जनरेट करू शकता. ओके, चॅट बॉक्स मध्ये सांगायचे ज्या काही गोष्टी असतील ना, त्या सर्व गोष्टी चॅट बॉक्स मध्ये पटापट 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 टाईप करत जायचं. इट इज हार्ड बट नॉट इम्पॉसिबल. खरं आहे, परंतु थोडस चुकीचं. जर सगळं समजून घेतलं, इट इज नॉट हार्ड. ओके, थोडस अवघड आहे. मित्रांनो, मला सांगा, कोणती गोष्ट सोपी असते? सो हा कन्सेप्ट जो आहे ना, हार्ड, अवघड, थोडासा साईडला ठेवा. ओके, ही जी कन्सेप्ट आहे ना, थोडं हार्ड आहे, अवघड आहे, बाजूला ठेवा. तुम्ही आज माझ्या वेबिनारला जॉईन झालात ना, नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज हार्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड एव्हरीथिंग इज इझी. ओके, ग्रेट. काही अवघड नाहीये. हा, तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील, पण विदाऊट कष्ट काहीच नाहीये. ओके, ग्रेट. तर आपल्याला आपला बिझनेस 100x ग्रो करायचा. किती? 100x आपल्याला आपला बिझनेस या ठिकाणी ग्रो करायचा. मित्रांनो, आज तुम्ही ते का आहात बरं? अर्थात बिझनेस ग्रो करायचा. परंतु मित्रांनो, आज तुम्ही येथे वेळ काढून आलात, वेळात वेळ काढून आलात. आज हवं तर तुम्ही टीव्ही पाहू शकत होता, तुमच्या फॅमिलीला तुमचा वेळ देऊ शकत होता, न्यूजपेपर पाहू शकत होता, आणि सगळ्यात महत्वाचं काय, मोबाईल स्क्रोल करत बसू शकत होता. बरोबर का? बरोबर का? पण मित्रांनो, खरंच तुम्ही ग्रेटफुल आहात. हो, कारण तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या बिझनेससाठी टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे. टाइम देणं वेगळं आणि इन्व्हेस्ट करणं वेगळं. ओके, तर तुम्ही तुमचा टाइम इन्व्हेस्ट केलेला आहात, आणि नक्कीच वेबिनारच्या शेवटपर्यंत तुम्हाला एक समाधान असेल. कशाचं? ROI समाधान असेल, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, तुम्ही तुमचा वेळ इन्व्हेस्ट केलेला ना, त्या वेळेचं तुम्हाला व्हॅल्यू 100% दिलं जाणार. तुमच्या एका एका मिनिटाचं, मित्र म्हणजे तुमच्या एका एका सेकंदाचं व्हॅल्यू चैतन्य कुलकर्णी इथे तुम्हाला देणार आहे.
सो वेबिनारच्या शेवटपर्यंत थांबा, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घ्या. ओके, तुम्ही वेळ काढून आलात ना, हाच एक प्रूफ आहे मित्रांनो. खरंच. पण हा प्रूफ कशाचा? हा एक प्रूफ आहे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय, आयुष्यामध्ये ग्रो करायचं, लाईफ मध्ये ग्रो करायचं, बिझनेस ग्रो करायचा. हा एक प्रूफ आहे. तुम्ही आज इथे वेळ काढून आलात त्याचा, तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो व्हायचंय त्याचा, तुम्ही बिझनेस रिलेटेड खूप प्रायोरिटी देता याचा. ओके, हीच तर खरी एका यशस्वी व्यक्तीची ओळख आहे. हीच खरी एका लाईफ मध्ये ग्रो करणाऱ्या व्यक्तीची ओळख आहे. आज तुम्ही सक्सेसफुल असाल, परंतु आपल्याला लाईफ मध्ये खूप मोठ्या अचिव्हमेंट्स करायच्या आहेत. तुमचे आयडल्स असतील बिल गेट्स, अमिताभ बच्चन, अंबानी आणि असे खूप लोक. मित्रांनो, असे खूप लोक, अमिताभ बच्चन झालं, बिल गेट्स झालं, मुकेश अंबानी झालं, हे लाईफ मध्ये आज सक्सेसफुल आहे. कारण का? त्यांनी त्यांच्या स्वतःवरती वेळ दिला, त्यांनी त्यांच्या बिझनेसवरती वेळ दिला, आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बिझनेसला ग्रो कसं करायचं या गोष्टींमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली टाइमची, आणि त्यांना आज ROI मिळालंय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, जे की तुमच्या सर्वांच्या समोर आहे. तुम्ही सर्व पाहू शकता की आज त्यांचे बिझनेस कोणत्या लेवलला आहे. हे एवढं सगळं अचीव्ह करणं सोपं नसतं, परंतु मी तुम्हाला सांगितलं, नथिंग इज इझी अँड नथिंग इज हार्ड. कोणतीच गोष्ट सोपी नसते आणि कोणतीच गोष्ट अवघडही नसते. ओके, ग्रेट. हे आज एका स्टेजला आहे, एका प्रॉपर लेवलला आहे. हा नक्कीच हरकत नाही, तुम्ही देखील तुमच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल आहात, ग्रो केलेला आहे तुम्ही. परंतु मित्रांनो, प्रत्येकाचं एक पोटेन्शियल असतं, बरोबर? प्रत्येकाचं एक पोटेन्शियल असतं, प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरन्स असू शकतो, प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरंट असू शकतं. परंतु मित्रांनो, मला सांगा, खरंच तुम्ही समाधानी आहेत का बरं, की हा बस माझा बिझनेस सेटल झालेला आहे, मला आता काही बिझनेस ग्रो करायची गरज नाहीये? तर मग तुम्ही एक प्रॉपर बिझनेसमॅन नाहीये. कारण कोणत्याच बिझनेसमॅनला हे नसतं वाटत की बास यार, आता बिझनेस नको, बिझनेस ग्रो करायचा नाही आता, असं कोणत्याच बिझनेसमॅनला वाटत नसतं. सो नक्कीच तुम्ही आज यशस्वी असाल, परंतु तुम्ही तुमच्या पोटेन्शियल पर्यंत पोहोचलेला नाही आहेत. तुला कसं माहिती? अरे, तुम्ही माझी फेसबुक ऍड बघून आलात, फेसबुक जाहिरात बघून आलात, त्याच्यावरती क्लिक केलं, माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झालात. ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर 2 ते 3 दिवस तुम्ही वेबिनारची वाट पाहिली, आणि आज राईट टायमिंगला तुम्ही वेबिनार जॉईन केलेला. अरे, याचाच तर अर्थ काय? मला तुमच्या लाईफ मध्ये ग्रो करायचं, बिझनेस मध्ये ग्रो करायचं आहे. ओके, ठीक आहे. तर प्रत्येकाचा एक पोटेन्शियल असतो, तुम्ही त्या पोटेन्शियल पर्यंत गेलेला नाही आहात, आणि आपलं तेच टार्गेट आहे, आपल्याला आपल्या पोटेन्शियल पर्यंत पोहोचायचं आहे. बट वेन तुम्ही केव्हा, ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या फॉलो कराल, व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी समजून घ्याल, त्यावेळेस तुम्ही देखील या सर्वांच्या लिस्ट मध्ये असाल. ओके, या सर्वांच्या लिस्ट मध्ये तुम्ही देखील एक दिवशी नक्की असाल. सो मित्रांनो, यू आर ऑल द ग्रेट लर्नर्स. खरंच मित्रांनो, हे कोणती असं काय म्हणू शकतो की शाबासकी आहे तुमच्यासाठी, की तुम्ही सर्वजण ग्रेट लर्नर्स आहात. का बरं, आम्ही का ग्रेट लर्नर्स आहोत असं तुला का वाटतंय? कारण त्याचं रिझन एकच आहे, मी जे काही सांगतोय त्याच्यावरती तुम्ही रिस्पॉन्ड करताय, त्यानंतर तुम्ही वेबिनारला अगदी वेळेत जॉईन झालात. वेबिनार आपला 7 वाजताचा होता, तुम्ही राईट 7 वाजता वेबिनारला जॉईन झालात. तुम्हाला टाइमची व्हॅल्यू आहे, टाइमची कदर आहे. वेळेची कदर करतो ना, त्याचीच कदर वेळ देखील करते. ओके, ग्रेट. तुम्ही सर्वजण ग्रेट लर्नर्स आहात. खरंच हे तुमच्यासाठी एक अप्रिशिएशन आहे, आणि माझ्यासाठी एक प्राऊड फील आहे की माझी ऑडियन्स त्यांच्या
कामाशी खूप प्रामाणिक आहे. ओके, तर तुमच्यासाठी सर्वांसाठी मी स्वतः क्लॅप करतो, तुम्ही देखील स्वतःसाठी क्लॅप्स करा. किती दिवस लोकांसाठी क्लॅप्स करायचे? कधीतरी स्वतःसाठी क्लॅप्स करा. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर युअर सेल्फ. सो क्लॅप्स एव्हरीवन. करा मित्रांनो, क्लॅप्स करा. ओके, ग्रेट, मस्त. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, एक डायलॉग ऐकला असेल. कोणता? लाईफ मध्ये आपल्याला एकट्यालाच ग्रो करायचं असतं, आपल्या सोबत कोणीही नसतं. हा डायलॉग नव्हे, बट हा डायलॉग कोणता? कि जंगल का राजा शेर होता और शेर झुंड में कभी नहीं आता, शेर अकेला आता है. अँड यू प्रूव्ड इट. कसं? तुम्ही तुमच्या आज मित्रांना वेळ दिलेला नाहीयेत, मित्रांसोबत नाहीये, तुम्ही तुमच्या आज फॅमिली सोबत नाहीयेत, तुम्ही सोबत आहात तर टेक मॅनेजरच्या. ओके, म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या बिझनेस सोबत आहात, तुम्ही तुमच्या प्रामाणिक एका दृष्टिकोनासोबत आहात, लाईफ मध्ये ग्रो करायचंय या टार्गेट सोबत आहात. आणि मित्रांनो, मला खरंच खूप तुमच्यासाठी प्राऊड फील होतं की माझे ऑडियन्स प्रामाणिक आहे त्यांच्या कामासोबत, त्यांच्या व्यवसायासोबत, आणि हे नेहमी असलं पाहिजे. ओके, ग्रेट. मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो. सो आय नो की तुम्हाला वेळ नसतो, तुम्हाला भरपूर सारी कामं असतात, तरी देखील तुम्ही वेळात वेळ काढून आला, त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. आणि माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते. कोणती? मी तुम्हाला सुरुवातीला देखील बोललो, माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलेला. आपल्यातले काही लोक, खरंच मी तुमचं जे बिझी शेड्यूल आहे ना, बिझी शेड्यूल, खरंच खूप रिस्पेक्ट करतो. खरंच मित्रांनो, आपल्यातले काही लोक जॉब पर्सन आहेत, काही लोक बिझनेस ओनर आहेत, काही लोक विद्यार्थी देखील आहेत ज्यांना फक्त शिकण्याची इच्छा आहे, नेहमी शिकत राहण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर काही फ्युचर ऑन्टरप्रिन्युअर आहेत, भविष्यातले मोठे उद्योजक आहेत. ओके, तर मी तुमचा बिझी शेड्यूल खरंच रिस्पेक्ट करतो, आणि तुम्ही आजच्या वेबिनारला जॉईन झाला त्याबद्दल तुमचं कॉंग्रॅट्स करतो. कारण तुम्ही या वेबिनार मधून खरंच खूप घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की माझी रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुमच्या प्रत्येक मिनिटाचं नव्हे तर प्रत्येक सेकंदाचा तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट द्यायचा आहे, आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे, आणि तो मी देणार. हा चैतन्याचा शब्द आहे. तुम्हाला वेबिनारच्या शेवटपर्यंत एक सॅटिस्फॅक्शन असेल, येस, आजच्या वेबिनार मधून मला खूप काही शिकायला मिळालं. ओके, तर तुम्ही आज वेळ काढून आलात ना, तर तुम्हाला नक्कीच आजच्या वेबिनारवरून खूप सारे ज्ञान घेऊन जाणार आहात. ओके, ग्रेट. तर आपला पुन्हा आपण तिथे येतो, हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 100x. आपल्याला आपला व्यवसाय 100 पट वाढवायचा. काय काय गोष्टी करायच्या, 3 सिक्रेट्स पाहिजे. परंतु मित्रांनो, वेबिनार सुरू करण्यापूर्वी आपल्या वेबिनारचे काही रूल्स असतात, काही रेग्युलेशन असतात, रेग्युलेशन असतात, जे की तुम्हाला फॉलो करणं अत्यंत गरजेचं असतं. ओके, सो चला पाहूयात आपले काही रूल जे की तुम्हाला फॉलो करायचे आहेत, आणि ते तुम्हाला फॉलोच करावे लागतील. कोणते? तुमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट असलं पाहिजे. नंतर कोणाच्याही असे प्रॉब्लेम्स नकोत, कोणाच्याही अशा तक्रारी नकोत की चैतन्य तुझा चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये, चैतन्य तुझी स्क्रीन व्यवस्थित दिसत नाहीये, आवाज व्यवस्थित येत नाहीये, त्यानंतर ते गोल गोल फिरताय, मला ऑटोमॅटिक बाहेर फेकलं जात आहे, अशा कोणत्याही तक्रारी नकोयत. कारण त्याच्यासाठी आपल्याला काय हवंय? हाय स्पीड इंटरनेट. जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही वायफायशी कनेक्ट व्हा, जर तुम्ही बाहेर असाल कुठे तर तुम्ही तुमच्या मोबाईलला आताच इंटरनेटचा रिचार्ज मारून घ्या. ते 15-19 रुपयांचा जो जो काही रिचार्ज असतो तो रिचार्ज तुम्ही मारून घ्यायचा आहे. जर तुम्ही घरात असाल तर प्रॉपर वायफायचा वापर करा. ओके, डायरी पेन किंवा नोटबुक तुम्हाला घेऊन बसायचंच आहे. आपला वेबिनार आहे ना, तर वेबिनारला कशाही गबाळ्यासारखं येऊन बसायचं. झोपून वेबिनार बघतो चालणार नाही, व्यवस्थितरित्या कम्फर्टेबल बसायचं.
पेन पेपर नोटबुक घेऊन बसायचं. मी जे काही गोष्टी सांगणार आहे त्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. काही अशा गोष्टी असू शकतात ना जे खरोखर तुमचं लाईफ चेंज करू शकतात. काही अशा छोटे छोटे स्टेटमेंट्स असू शकतात ते खरोखर तुमच्या लाईफ ग्रो करण्यामध्ये खूप मोठा रोल निभावू शकतात. आणि ते तुम्हाला तुमच्याकडे व्यवस्थितरित्या लिहून असणं गरजेचं आहे. तर मी जे जे काही सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढा व्यवस्थितरित्या, प्रत्येक पॉइंट व्यवस्थितरित्या लिहून घ्या. ओके, दिस इज आवर रूल. त्यानंतर तुम्हाला वेबिनारच्या शेवटपर्यंत जो कोणी व्यक्ती थांबणार आहे त्याला वेबिनारच्या शेवटपर्यंत एक मस्त असं गिफ्ट दिले जाणार आहे. ओके, जो कोणी वेबिनारच्या शेवटपर्यंत थांबेल एक सुंदर असं मस्त असं गिफ्ट दिलं जाणार आहे. ते पण गिफ्ट असं असणार आहे की त्याच्या माध्यमातून ते असं कोणतंही फालतू गिफ्ट नसणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये खरंच काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे. असं गिफ्ट तुम्हाला या वेबिनारच्या शेवटी दिलं जाणार आहे. ते कोणाला मिळणार? जेव्हा वेबिनारच्या शेवटपर्यंत थांबणार फक्त आणि फक्त त्यालाच मिळणार. जो टाइमपास व्यक्ती आहे ते खरंच मला नकोय. जे खरखर टाइमपासला आलेत ना त्यांनी आता जरी वेबिनार सोडून गेलं तरी काहीही हरकत नाही. जेवढे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही पेजवरती लिहून ठेवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी स्वतः तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांमध्ये देणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय सर्वांना? त्यानंतर फ्री 1-to-1 फॉर 5 ऍक्शन टेकर्स. जर मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर त्याचे पटापट चॅट बॉक्स मध्ये उत्तरे देणार आहे. त्यानंतर मी ज्या ज्या काही गोष्टी सांगेल, जे जे काही ऍक्टिव्हिटी करायला सांगेल ते प्रत्येक ऍक्टिव्हिटी झटपट करणाऱ्या पहिल्या 5 व्यक्तींना 1-to-1 माझ्याशी बोलायला संधी मिळेल. त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण तिथे डिस्कस करूयात. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण देण्याचा प्रयत्न करूयात. तर या सर्व काही गोष्टी आहेत, या सर्व काही रूल्स आहेत जे की तुम्हाला फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा कॅमेरा ऑन असला पाहिजे आणि तुमचं मायक्रोफोन ऑफ असलं पाहिजे. तुमचा माईक बंद असला पाहिजे. ओके, कॅमेरा का ऑन असला पाहिजे त्याचं एक स्पेसिफिक आणि ओरिजिनल कारण तुम्हाला सांगतो. जर ते कारण तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील ते कॅमेरा ऑन करणार. कोणतं कारण? किंवा मी तुम्हाला काहीतरी नॉलेजेबल काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर करतोय, काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करतोय, तर तुमचं देखील कर्तव्य बनतं की तुम्ही कान, डोळे आणि सगळ्यात महत्वाचं ब्रेन ओपन ठेवून ऐकलं पाहिजे. ओके, ऐकलं नाही पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. समजतंय का मी काय बोलतोय ते? ज्या वेळेस मी तुमच्याशी काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर करतोय, तुमच्यात काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करतोय, तर त्यावेळेस तुमची देखील रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आपण ते व्यवस्थितरित्या समजून घ्यायचंय, ते व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करायचंय. तर त्याच्यासाठी काय आहे, तुम्हाला तुमचे कान, डोळे आणि ब्रेन ओपन ठेवून प्रत्येक गोष्ट ऐकणं गरजेचं आहे. एक तुम्हाला सिंपल उदाहरण देतो. ही माझ्याकडे बॉटल आहे, त्यानंतर ही माझ्याकडे एक पेन्सिल आहे. मला ही पेन्सिल या बॉटल मध्ये टाकायची. तर मित्रांनो जातच नाही हो, काय करू? पेन्सिल आतमध्येच जाईना, मला आतमध्ये टाकायची आहे. काय करू? प्रतीक सर म्हणतायत सर टोपन ओपन करा, कॅप ओपन करा. निलेश सर म्हणतायत कॅप ओपन करा. प्रशांत सर म्हणतायत झाकण बंद आहे. विवेक सर म्हणतात विवेक सर म्हणतायत विवेक सर म्हणतायत कॅप बंद आहे. अगदी मित्रांनो त्याचप्रमाणे मी देखील तुम्हाला तेच समजवतोय. कान डोळे तुम्ही ओपन ठेवून, ब्रेन ओपन ठेवून ऐका. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा कॅमेरा चालू करा. ज्यावेळेस मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगेन, जे आता मी याचं कॅप ओपन केलं, हे बघा किती इझिली आतमध्ये जातोय. ओके, तर असं तर तुम्हाला आपल्या वेबिनारला व्यवस्थित कम्फर्टेबल बसायचं, एका शांत एका शांत जागेत जाऊन बसायचंय जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. अशा ठिकाणी जिथं फक्त 3च गोष्टी असतील, तुम्ही, मी आणि तुमचा आणि माझा बिझनेस. सॉरी, तुम्ही, मी आणि तुमचा बिझनेस, या 3च गोष्टी असतील. अशा शांत ठिकाणी जायचंय, कॅमेरा ऑन करायचाय, तुमचा माईक ऑफ ठेवायचा. ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस मी तुम्हाला स्वतः सांगेल माईक चालू करा आणि बोला. ओके, चला.
समजलेलं आहे सर्वांना? CLR क्लिअर? ओके, ग्रेट. सर्वांनी इयरफोन वापरायचे आहेत. असे हेडफोन वापरले तरी चालतील, किंवा तुम्ही असे ब्लूटूथ वापरले तरी चालतील. सर्वांना आवाज व्यवस्थित आला पाहिजे, त्याच्यासाठी हेडफोन वापरायचे आहेत. नंतर तुम्ही कमेंट्स करता, चॅट मध्ये येऊन सांगता की आवाज येत नाहीये, आवाज येत नाहीये, आवाज येत नाही. अरे कसा येणार? तुम्ही तुमचा आवाज इयरफोन वापरत नाहीये तर तुम्ही इयरफोन वापरायचे आहेत. तर हे काही सर्व रूल्स आहेत जे की तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ओके, तर तुम्हाला आधी ते काय मिळणार आहे? तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे, त्याचबरोबर 3 डिजिटल मार्केटिंगचे सिक्रेट्स मिळणार आहे. लाईफ मध्ये ग्रो करायचे 3 असे सिक्रेट्स मिळणार आहेत जे की डिजिटल मार्केटिंगचे असणार आहेत. आणि या 3 सिक्रेट्स जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन जर केलं, तर जे मी सुरुवातीला बोललो, जे आपला उद्देश आहे की 100x ग्रोथ अचीव करायची आहे, हे काहीच अवघड नाहीये ज्यावेळेस तुम्ही हे 3 सिक्रेट्स खरोखर इम्प्लिमेंट करा. ओके, चला. तर सर्वात पहिले, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक परंपरा, अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घेऊ नये. बरोबर? अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घेऊ नये. इव्हन आपल्याला लहानपणापासून समजवलं देखील जातं, लहानपणापासून सांगितलं देखील जातं की बाळा, अनोळखी व्यक्तीने काही जरी दिलं ना तरी घ्यायचं नाही, बरं का. आपल्या लहानपणापासूनची शिकवण आहे. बरोबर? तर मी तरी इथे तुम्हाला बिझनेस रिलेटेड मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोय, लाईफ मध्ये ग्रो करायचा फॉर्म्युला सांगतोय. तर मी कोण आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मित्रांनो, जर तुमची परमिशन असेल तर मी छोटासा क्विक इंट्रो या ठिकाणी मी माझा स्वतःचा देऊ इच्छितो. ओके, परमिशन आहे का? परमिशन ग्रँटेड. ओके, चला. कोण आहे टेक मॅनेजर? तर नमस्कार, मी चैतन्य कुलकर्णी, अर्थात CK, तुमच्या सर्वांचा टेक मॅनेजर. मंडळी, मी करमाळ्यातून मी करमाळ्याचा आहे. करमाळ्यामध्ये एक छोटस गाव आहे, मंजरगाव, त्या ठिकाणून मी आहे. तर तुमचा कोच, तुमचा टेक मॅनेजर कोणत्या गोष्टींमध्ये मास्टर्स आहे? तर तो ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये. मी ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये प्रोफेशनली काम केलेलं आहे, प्रोफेशनली काम करतोय आणि प्रोफेशनल काम करत राहणार ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये. त्यानंतर वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये, वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये देखील प्रोफेशनली आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील मी काम करत राहणार आहे. ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये देखील मी काम करतोय. सोशल मीडिया मार्केटिंग, SMM, सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये देखील मी एक प्रोफेशनल लेवलचं काम या ठिकाणी करतो. त्यासोबतच प्रोफेशनल लेवलचं कन्सल्टेशन जे की आज मी तुम्हाला करतोय ते देखील मी करतो. प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर आहे, प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग मी करतो. त्यानंतर कॉन्टेंट क्रिएटर आहे, वेगवेगळे प्रकारचे मी कॉन्टेंट बनवतो, युट्यूब वरती पोस्ट करतो, अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती मी माझे कॉन्टेंट पोस्ट करत असतो. त्यानंतर बाय डिफॉल्ट मी एक स्टुडंट आहे. काय आहे मी? बाय डिफॉल्ट मी एक स्टुडंट आहे. आणि मित्रांनो, तुम्ही देखील नेहमी लक्षात ठेवा, आपण कायम विद्यार्थीच राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? कायम विद्यार्थी राहिलं पाहिजे. म्हणजे असा जर आपल्याकडे ग्रॅटिट्यूड असेल तर आपण नेहमी नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे इन्सोर्स करू शकतो. जर तुमच्याकडे हा ग्रॅटिट्यूड असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ऍटिट्यूड ठेवायचा नसतो. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये ऍटिट्यूड हा चांगला नव्हे, तर आपल्याकडे ग्रॅटिट्यूड देखील असला पाहिजे. तर मी एक स्टुडंट देखील आहे, नवनवीन गोष्टी शिकत राहतो. ओके, तर मित्रांनो, माझं मिशन काय आहे? हा वेबिनार घेण्याचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो, माझं एक सिंपल असं मिशन आहे, सिंपल असं टार्गेट आहे, जे की मला पुढच्या काही दिवसात अचीव करायचं आहे आणि ज्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे, ज्यामध्ये तुम्ही मला मदत करणार. ओके, काय आहे माझं मिशन? माझं मिशन खूप सिंपल आहे, खूप साधं आहे, खूप सोपं आहे आणि खूप सरळ आहे.
माझं मिशन आहे 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा. बस एवढंच उद्देश आहे माझा. 1 लाख मराठी बांधवांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून देणं, इतकंच माझं उद्देश आहे, इतकंच माझं सिम्पल लॉजिक आहे वेबिनार कंडक्ट करण्यामागे. की आहे तो आपल्यामध्ये खूप अशी लोक की त्यांना खरंच माहित नाहीये ऑनलाईन जग काय आहे ते. त्यांच्यासाठी जाहिरातीची व्यवसायाची जाहिरात करणे म्हणजे खूप छोटी गोष्ट झाली. म्हणजे व्यवसायाची जाहिरात ही कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी हे झालेलं. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात कशी करता? डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये फरक काय आहे ते मी तुम्हाला आता समजवतो, समजून सांगू इच्छितो. ओके, फरक काय आहे? फरक एवढा आहे की तुम्ही जर खरं पाहायला गेलं ना तर एवढा मोठा डिफरन्स आहे ट्रेडिशनल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग. खूप फरक आहे. कसा? आता ट्रेडिशनल मार्केटिंगची पद्धती कोणत्या? बॅनर लावणे, रिक्षाच्या पाठीमागे जाहिराती चिपकवणे, पॉम्पलेट वाटणे, न्यूजपेपर मध्ये ऍड देणे आणि असं बरंच काही काही. ओके, ठीक आहे. तुम्ही कशा कशा प्रकारे ऍडव्हर्टिजमेंट करता तुमच्या व्यवसायाची? ऍडव्हर्टिजमेंट ते करावीच लागते, त्याच्याशिवाय सेल मिळणं अवघड आहे. तर तुम्ही कशा कशा प्रकारे तुमच्या व्यवसायाची ऍडव्हर्टिजमेंट करतात? असे मोठे मोठे बॅनर्स लावतात, देतात चौकात चिपकून. त्यानंतर पॉम्पलेट वाटतात. त्यानंतर अजून काय? रिक्षाच्या पाठीमागे चिटकून टाकतात. ओके, त्यानंतर काय? आणखीन कोणकोणत्या पद्धती आहेत? तर आता सिंपल एक छोटस उदाहरण घ्या. थोडस इलॉजिकल वाटेल तुम्हाला, पण यात मध्ये देखील लॉजिक आहे. तुमच्या अशाने लीड वाया जातात. कशा? आता तुमचं ते बॅनर आहे, ते कोणी बघितलं, काय बघितलं तुम्हाला काहीच माहित नाहीये. किंवा तुमच्याकडे कस्टमर आला, तो कोणत्या चौकातला कोणता बॅनर बघून आलाय किंवा कोणतं पॉम्पलेट त्याच्यापर्यंत पोहोचलंय म्हणून तो माझ्यापर्यंत आलाय. ह्या गोष्टी तुम्ही ट्रॅकच करू शकत नाहीयेत, बरोबर का? का तुम्ही मला सांगू शकताय का बाबा मला तुम्ही, हा व्यक्ती तुमच्याकडे त्या त्या चौकातला बॅनर बघून आलेला आहे, त्या कुठल्या तरी कोपऱ्यात तुम्ही बॅनर लावलेला आहे, तो बॅनर बघून आलाय बाबा माझ्याकडे, आता त्याला त्या रिलेटेड त्या पद्धतीने सर्व्हिस पिच करावी लागेल म्हणजे मला प्रॉपर रिझल्ट, प्रॉपर रेव्हेन्यू, प्रॉपर सेल त्याच्याकडून जनरेट करून घेता येईल. किंवा तो रस्त्याने कुठेतरी चालत होता, रिक्षाच्या पाठीमागे माझी जाहिरात बघितली म्हणून तो माझ्याकडे आलाय. असं आहे का काही? असू शकतं, परंतु ते तुम्ही प्रॉपरली ट्रॅक करू शकत नाही. तसं तुम्ही सोशल मीडियाच्या मार्केटिंग मध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट ट्रॅक करू शकता की त्याने कोणती तुमची ऍड पाहिलेली आहे, किती वाजता पाहिलेली आहे, तुमच्या ऍड वरती किती सेकंदानंतर क्लिक केलेले आहे, त्याला ती ऍड कशामुळे दिसली, त्याला तुम्ही ते तुमचा प्रोडक्ट किती पर्सेंट म्हणजे त्याची पॉसिबिलिटी किती पर्सेंट आहे की तो सेल तुम्हाला देईल. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही एका सेकंदामध्ये ट्रॅक करू शकता. तर तुमची जाहिरात बघा, घरी बायकोशी भांडून आलेल्या माणसाला पण दिसते. म्हणजे कसं? त्याच्या घरामध्ये काहीतरी तकतक चालू आहे, नवरा बायकोचं भांडण चालू आहे, त्याची मनस्थिती नाहीये, अरे त्याला देखील तुमची ऍड दिसते. खरं तर त्याची मानसिकता असू शकत होती तुमच्या सर्व्हिस बद्दल, तुमच्या प्रोडक्ट बद्दल, परंतु ती सिच्युएशन त्याच्यासाठी नव्हती आणि त्याला ते त्यावेळेस नेमकी ती ऍड दिसली आणि त्याला काही घेणं देणं नाहीये तुमची ऍड दिसली. ओके, तर तीच गोष्ट जर तुम्हाला तुमच्या इच्छित क्लायंटला त्याच्या प्रॉपर वेळेनुसार ऍड आपण दाखवू शकतो, तुमची जाहिरात प्रॉपर त्याच्या वेळेनुसार दाखवू शकतो. ज्यावेळेस त्याला खरोखरच जाहिरात बघायची इंटरेस्ट आहे ना, त्यावेळेस दाखवू शकतो. तुम्हाला एक अनुभव आला असेल, तुम्ही कॉलवर बोलताना किंवा व्हॉट्सअपवरती चॅटिंग करताना, इंस्टाग्रामवरती चॅटिंग करताना एखाद्या गोष्टीबद्दल बोललेला असाल. समजा एखाद्या शूज बद्दल तुम्ही बोलत असाल, तुमच्या आणि तुमच्या मित्रामध्ये एखाद्या शूज बद्दलचं डिस्कशन चालू आहे, 1-2 दिवसांपासून ते डिस्कशन चालू आहे, किंवा एखाद्या ड्रेस बद्दल, एखाद्या टॉप बद्दल, इथं लेडीज कोणी असेल तर त्या रिलेट करू शकतील मे बी, की एखाद्या ड्रेस बद्दल, एखाद्या कुर्ती बद्दल, एखाद्या टॉप बद्दल तुमचं डिस्कशन तुमच्या फ्रेंड सोबत चालू आहे आणि
दुसऱ्याच दिवशी त्याच रिलेटेड तुम्हाला जाहिराती दिसायला चालू होतात. सगळीकडे युट्यूबला तीच जाहिरात, फेसबुकला तीच जाहिरात, इंस्टाग्रामला तीच जाहिरात, तशाच प्रकारच्या जाहिराती दिसतात. हे तुम्हाला कोणाला अनुभव आलाय का आजपर्यंत? किंवा नसेल जरी आला ना तरी तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा की एखाद्या फ्रेंडशी व्हॉट्सअपवरती एखाद्या प्रोडक्ट रिलेटेड चॅटिंग करायची किंवा कॉलवरती बोलताना ते त्याच्या संदर्भात डिस्कशन करायचं थोडस आणि पाहायचं पुढच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला त्या प्रोडक्ट रिलेटेड जाहिरात दिसायला चालू होणार. दुसऱ्या दिवशी म्हणण्यापेक्षा काही तासातच, काही क्षणातच. ओके, तर सांगायचं तात्पर्य इतकाच की तुम्हाला तुमची जाहिरात एक पण लीड वाया जाणार नाही. तुम्हाला तुमची जाहिरात इच्छित ग्राहकापर्यंतच पोहोचवता येणार. पण हे कधी? ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर सोशल मीडियाचा वापर कराल त्यावेळेसच. ओके, माईक मग थोडस लावतो. ठीक आहे. हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर त्या गोष्टी सोशल मीडियाच्या मदतीने मार्केटिंग कराल त्यावेळेसच. आता बघा, लहान मुलं सकाळ सकाळी शाळेला जातात, त्यांना तुमची ऍड दिसते. अरे त्यांना काहीच घेणं देणं नाहीये तुमच्या ऍडचं. तुम्ही बिझनेस करा, नाही तर तिकडे तुमचा बिझनेस बंद पडू द्या. आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या शाळेत जायचंय, आम्हाला आमचं खेळायचं, बस एवढंच आहे त्यांना. तर मग त्यांना ऍड दाखवून तुमची ऍड वाया जाते. आणि विशेष म्हणजे ते ट्रॅक करू शकत नाहीये ना तुम्ही. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की खरंच आजच्या काळात आपल्याला ट्रेडिशनल मार्केटिंगची गरज खूप कमी आहे. त्याचबरोबर आपल्याला सोशल मीडिया थ्रू मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया मार्केटिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, काही दिवसांपूर्वी मी देखील तुमच्यासारखाच इकडे तिकडे भटकत होतो. कशा प्रकारे भटकत होतो? इन द सेन्स की सोशल मीडियावरती सर्च करायचो, हाऊ टू ग्रो बिझनेस, हाऊ टू स्टार्ट द बिझनेस, what is marketing, how to do marketing, how to earn money, how to earn money online, how to earn money from home, how to earn 25K per month. अशा सगळ्या गोष्टी मी काही दिवसांपूर्वी तुमच्यासारखं सर्च करायचो. आणि एक दिवस काय झालं की माझं आता शिक्षणासाठी मला पुण्यामध्ये यावं लागलं. मी आता सध्या पुण्यातूनच हा वेबिनार कंडक्ट करतोय. तर एक दिवशी काय झालं, माझ्या बाबांचे गुरुजी आहेत ते पुण्यामध्ये असतात. तर माझ्या बाबांनी मला तिथे पाठवलं गुरुजींकडे. ओके, आणि तिथे पाठवलं नंतर मला तर जायची इच्छा नव्हती, पण काय कारणास्तव मला तिथे जावं लागलं. मी तिथे गेलो तर त्यांनी मला शिकवलं. काय शिकवलं? डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग. आणि मित्रांनो, त्या दिवशी जर मी तिथे गेलो नसतो तर आज इथे मी तुमच्या समोर नसतो. ओके, तर असं काय आहे, अशा खूप गोष्टी आहेत जे की मला तुमच्याशी शेअर करायचे आहेत. पण आपल्याला वेळेचं बंधन असतं, 90 मिनिटांचा वेबिनार असतो, त्यामध्ये तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन शेअर देखील करायची असते. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, आपण मागच्या काही दिवसांचा इंटरनेट इंडस्ट्रियल स्टॅट्स पाहूया. काय पाहूयात? व्यवसायाचा स्टॅट्स पाहूयात, बिझनेस स्टॅट, इंडस्ट्रियल स्टॅट्स पाहूयात. काय करतो, त्या ठिकाणी हे स्क्रीन बंद करतो आणि शेअर, माझी एक दुसरी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतो. मी क्रोम ओपन करतो आणि इथे लिहितो व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. काय आहे तर मी तुम्हाला समजावलं. व्हॉट इज इंडिया
population. What is India's population in 2024? 1.44 बिलियन इतकं पॉप्युलेशन आहे आपल्या भारताचं. ओके, किती आहे? 144 बिलियन इतकं पॉप्युलेशन आपल्या भारताचं आहे. तर मला सांगा, तर यातून आपल्या इंटरनेट वापरते किती आहेत बघूया. नक्कीच खूप जास्त असतील, कारण आज एका घरात 3 तरी मोबाईल कंपल्सरी आहेतच. प्रत्येकाच्या घरात मिनिमम 3 मोबाईल तर तुम्हाला दिसतीलच. परंतु त्या मोबाईलच्या माध्यमातून पैसा कसा कमवायचा आहे कोणालाच माहित नाही. तरी खूप कमी लोकांना माहिती. इंटरनेट युजर्स इन इंडिया 2024. बापरे, 751 मिलियन, 751.5 मिलियन इंटरनेट युजर्स आहेत. तर एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तुम्हाला तुमचं स्पेसिफिक किती मोठा नंबर आहे? 751 मिलियन. तर एवढ्या मोठ्या लोकांमधून तुम्हाला तुमचा ग्राहक मिळू शकत नाही का बरं? 100% मिळू शकतो. आपल्याला तिथपर्यंत तर पोहोचायचं आहे. तर विचार कर, आपल्याकडे किती कस्टमर डेटा आहे. हा सगळा ओपन सोर्स आहे. एवढा मोठा कस्टमर डेटा आहे आणि आपण मोबाईल वरती काय करतोय? दिवसभर नुसता टाइमपास करतोय. आजपर्यंत मला सांगा बरं, तुमच्यापैकी किती लोकांनी इंटरनेटचा प्रभावीपणे उपयोग केलाय, सोशल मीडियाचा प्रभावीपणे उपयोग केलेला आहे? किती लोकांच्या फेसबुक वरती बिझनेस प्रोफाईल आहेत? किती लोकांचा युट्यूब चॅनल आहे बिझनेस रिलेटेड? खूप कमी लोकांचा. मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलचा व्यवस्थित वापर करताच येत नाहीये. आपण दिवसभर नुसतं रील्स स्क्रोल करण्यात घालवतो. रात्री झोपताना देखील आपल्याला रील्स पाहाव्या लागते, त्याशिवाय झोप लागत नाही. मोबाईल is a money making machine, but you need to understand how to generate money from your cell phone, from your mobile. ओके, हरकत नाही. तुम्ही आज इथे आलात, मला हेच शिकवायचं, तुम्हाला हेच सांगायचं, हेच समजवायचंय की सोशल मीडिया मार्केटिंग हे खरोखर खूप गरजेचं आहे. ओके, तर मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी माझी स्क्रीन शेअर करतो. आपण पुन्हा एकदा पॉवर पॉइंट ओपन करून घेऊयात. मला सांगा, किती लोकांना श्रीमंत आणि यशस्वी व्हायचंय? टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना आयुष्यात श्रीमंत आणि यशस्वी व्हायचं आहे? त्यांनी मी असं चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचंय. त्यानंतर किती लोकांना आपला व्यवसाय 100 पटीने वाढवायचा? त्यांनी देखील मी चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचं. एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स. किती लोकांना वाटतंय की माझा व्यवसाय 100 पटीने वाढवा? किती लोकांना वाटतंय की मी प्रोफेशनली डिजिटल मार्केटिंग करावं, सोशल मीडिया मार्केटिंग करावं? सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाइप करायचं, ज्यांना ज्यांना असं वाटतंय माझाही व्यवसाय लोकांनी ऑनलाईन सर्च करावा, असं किती लोकांना वाटतंय? सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाइप करायचंय आणि मला सांगायचं तुमच्यापैकी किती लोकांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे उपयोग केलेला आहे. अर्थात खूप कमी लोक असतील. मित्रांनो, एक गोष्ट आहे जी की मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतो? डिजिटल मार्केटिंग नेमकं कोण करू शकतो? एनीबडी कॅन डू धिस. कोणीही डिजिटल मार्केटिंग करू शकतं. कोणालाही लिमिटेशन नाहीये डिजिटल मार्केटिंगला. कशाच्याच लिमिटेशन नाहीयेत. कोणत्या जातीचा आहे तुम्ही, कोणत्या रंगाचा आहे, कोणत्या देशातून आहे, कोणत्या शहरातून आहे, कोणत्या गावातून आहे,
तुमचं घर कसं आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे, तुमची भाषा कोणती आहे, तुमचं पाठीमागचं भूतकाळातलं जीवन कसं आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे. नथिंग मॅटर्स. मॅटर व्हॉट्स युअर, काय म्हणू शकतो, तुमची इच्छा मॅटर करते. नथिंग मॅटर्स. दिस ऑल दी थिंग्स आर नथिंग. हे काहीच नाहीये. तुम्ही देखील सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग करू शकता. कोणाला कोणत्याही गोष्टीचं कोणालाही लिमिटेशन नाहीये. कोणत्याही एजचा व्यक्ती करू शकतो. मला सांगा, इज देअर एनी सायन्स ऑर सायकोलॉजी ऑफ बिकमिंग रिच? श्रीमंत आणि यशस्वी व्हायची कोणती सायकोलॉजी आहे का बरं? चॅट बॉक्स मध्ये सांगा. अँड द आन्सर इज, माझं स्वतःचं मत, श्रीमंत आणि यशस्वी व्हायची सायकोलॉजी आहे. अँड द आन्सर इज येस. नॉट ओनली येस, द आन्सर इज बिग येस. श्रीमंत व्हायची सायन्स आहे, सायकोलॉजी आहे. ओके, सर्वांचा बल्ब ऑन झाला? अरे झाला का सर्वांचा बल्ब ऑन? ओके, पुट इन चॅट बॉक्स बल्ब ऑन, BULBON. चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. आजपर्यंत तुम्ही क्रिकेट आणि फुटबॉल खेळलात का बरं? काय प्रश्न विचारतोय चैतन्य. अर्थात तुम्ही खेळलाच असाल. तर मला सांगा, ते तुम्ही पाहिलं असेल की हा, तर तुम्ही स्टेडियम मध्ये देखील गेलेला असाल किंवा ऑनलाईन देखील पाहिलं असेल. तर मला सांगा, प्लेयर्स किती असतात? प्लेयर हे फक्त 1% असतात आणि ऑडियन्स 90% असतात. तर तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला कोणत्या टीम मधून राहायचंय. प्लेयर टीम मधून राहायचंय की ऑडियन्स टीम मधून राहायचंय. ओके, व्हॉट डू यू थिंक, वेर आर यू? तुम्ही आता सध्या कुठे आहेत आणि तुम्हाला भविष्यामध्ये कुठं थांबायचंय? ओके, तर निश्चितच आपल्याला प्लेइंग टीम मध्ये थांबायचंय. आपल्याला लोकांच्या जाहिराती नाहीत पाहिजे, म्हणजे लोकांच्या जाहिराती पाहिजे अर्थात, परंतु लोकांची जाहिराती पाहून त्यांना बिझनेस द्यायचा, की आपल्या जाहिराती लोकांनी पाहून लोकांनी आपल्याला बिझनेस द्यायचा, हे तुम्ही ठरवायचंय. ओके, तर चला, आपल्या या ठिकाणी डिजिटल वॉरियर द अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग कोर्सचा पहिलं सिक्रेट या ठिकाणी मी तुमच्याशी शेअर करतोय. पहिलं सिक्रेट या ठिकाणी रिव्हील करतोय. ते कोणतं? 90% तुमची जिद्द आणि सामर्थ्य असलं पाहिजे आणि 10% फक्त टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. मोबाईल वापरता येतोय, लॅपटॉप वापरता येतोय, बस झालं, काही प्रॉब्लेम नाही. या गोष्टींमध्ये अडकून नाही बसायचं की बाबा मला मोबाईल मला हे असल्या टेक्निकल गोष्टी समजत नाही, काय नाही काय नाही, असली कारणच द्यायची नाहीत बिलकुल सुद्धा. मला हे समजेल का? अरे का नाही समजणार? तुम्हाला देखील समजणार. असली फालतू कारण बिलकुलही द्यायची नाही. फक्त तुमच्याकडे काय असलं पाहिजे? 90% जिद्द असली पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे की हा, मी हे करू शकतो आणि हे मला करावंच लागेल, मी हे करणारच. ज्यावेळेस तुमच्याकडे ही टर्मिनॉलॉजी असेल ना, त्यावेळेस तुम्ही 100 पट काय, तुम्हाला पाहिजे तेवढा बिझनेस तुम्ही ग्रो करू शकता. परंतु मी जे सांगितलेल्या गोष्टी फॉलो कराल ना, तर 100% तुमचा 100% बिझनेस तर नक्कीच आहे. ओके, तर जिद्द आणि सामर्थ्य ठेवा. तुम्हाला सर्व काही मिळणार, सर्व काही तुम्हाला शिकता येणार, तुम्ही सर्व काही करू शकता. यू कॅन डू एनिथिंग, यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. फक्त तुम्हाला ते कसं करायचं ते मी शिकवतो. ओके, ग्रेट, समजतं? ओके, तर हे सिक्रेट पहिलं नोट डाऊन करा. आता एका सिक्रेट नंबर 1 शी सिक्रेट नंबर 2 लिंक आहे आणि त्याच्याशी 3 नंबर लिंक आहे. असं एकाचं 2, दोनाचं 3 असं आहे. तर सर्व गोष्टी नोट डाऊन करत असाल अशी मी अपेक्षा आहे माझी. तुम्ही प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करत आहेत, करत आलाय. ओके, सो लेट्स मूव फॉरवर्ड. व्हॉट इज द सिक्रेट नंबर 2?
And what is the secret number 3? Okay. The secret number 2. I'm going to reveal this. सर्वात पहिले मी काय करतो? Is my screen visible? Am I visible? Are we both visible? Okay. स्क्रीन मी दोघंही दिसतोय. तर सर्वात पहिले मी माझं ऍड मॅनेजर ओपन करून घेतो. काय माहिती नाही ना तुम्हाला? ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, माहिती पण नसू द्यात. आता मी फक्त जे दाखवतोय ते तुम्ही फक्त बघत चला. या ठिकाणी मी माझं ऍड मॅनेजर अकाउंट ओपन केलं. कशाचं काय माहित नाही, काय प्रॉब्लेम नाही. इथे भरपूर भरपूर ऑप्शन दिसत आहेत. ओके. ऍड एक चालू होते, बंद करतो. हा, भरपूर असे ऑप्शन इथे तुम्हाला दिसत आहेत. इथे क्रिएट बटन दिसतंय, इथे ऍड आहे, कॅम्पेन आहे, ऍड सेट आहे. ओके. तर सर्वात पहिले मी काय करतो, ऍड वरती क्लिक करतो, सॉरी क्रिएट वरती क्लिक करतो आणि अवेअरनेस सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू करतो. ओके. आता मला सांगा, तुमच्यामध्ये तुमच्यापैकी कोण असं आहे, नाही तुम्ही तुमचा व्यवसाय सांगा, तुम्ही कोणकोणते व्यवसाय करता ते सगळ्यांनी मला सांगा. गिफ्ट शॉप. ओके. गिफ्ट शॉप बद्दल आपण बोलूया. परफेक्ट एक्झाम्पल आहे, परफेक्ट उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो गिफ्ट शॉपचं. ओके. सर, प्रशांत सरांचं गिफ्ट शॉप आहे. प्रशांत सर, आजपर्यंत तुम्ही मार्केटिंग कशी करत आलाय? अरे, मी पण बाकीच्या सारखेच करत आलो. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये मला सांगा तुम्ही कुठून आहे, म्हणजे तुमचा बिझनेस कुठे आहे, गिफ्ट शॉप कुठे आहे, स्टोर लोकेशन पुणे. ओके. एबीसी. ओके, नो प्रॉब्लेम. पुण्यात आप्पा चौकात तुमचं गिफ्ट शॉप आहे. सर, बिझनेस कसा चालू आहे? व्यवस्थित चालू आहे. ओके. आता तुम्हाला एक मी टास्क देतो. मी ज्या गोष्टी करतोय ते तुम्ही व्यवस्थित पाहायचं आणि माझ्या गोष्टी करून झाल्यानंतर मला सांगायचं ह्या गोष्टी जर केल्या तर तुमच्या बिझनेस मध्ये वाढ होऊ शकते का, आणि जर झाली तर ती किती. ओके. ठीक आहे. तर इथे मला एक नाव द्यायचंय कॅम्पेन नेम. प्रशांत सर गिफ्ट शॉप, आणि मी डायरेक्ट नेक्स्ट करतो. या गोष्टी तुम्हाला डिटेल शिकायचेच आहेत, नो डाऊट. पण आता मी तुम्हाला हे जे सांगतो हे तुम्ही पाहून घ्या. ऍड सेट नेम. ओके. त्यानंतर इथं डेली बजेट तुम्ही ठेवू शकता. आता हे मॅटर करत नाहीये, सध्या ज्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. इथं लोकेशन. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिजे. हे असं सिक्रेट आहे जे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कोणी शेअर करणार नाही, फ्री मध्ये, बरं का. पैसे दिल्यावर सगळं काय होतं, मी फ्री बद्दल बोलतो. फ्री तुम्हाला कोण सांगणार नाही, कोणी शेअर करणार नाही, तर तुम्ही ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्यायची. अतिशय महत्वाच्या पॉइंट वरती आलोय आपण वेबिनारच्या. ओके. ग्रेट मित्रांनो. ओके. तर इथे लोकेशन मध्ये मी जातो, एडिट वरती क्लिक करतो, तुम्ही सर्च करतो पुणे. मला माझी जाहिरात पुण्यात दाखवायची, पण अख्ख्या पुण्यात दाखवायची आहे का की पुण्याच्या काही ठराविक एरियामध्ये. तर सध्याच्या स्थितीला मला पुण्याच्या 60 किलोमीटर अंतरावरती दाखवायची. ओके. मी सिलेक्ट केलं. 61 किलोमीटर अंतराच्या भागामध्ये मला
ही माझी ऍड दाखवायची, म्हणजे ती ऍड कुठं कुठं दिसेल, सासवड, दौंडच्या आसपास थोडीफार दिसेल, शिरूर, चाकण, लोणावळा या ठिकाणी, या भागात मला ऍड दिसेल. पण खरं तर एवढी पण गरज नाही, आपण कमी करूया. पुण्याच्या 25 किलोमीटर अंतरावरती दिसली पाहिजे, जे की या पुण्याच्या या भागात दिसेल, पिंपरी चिंचवड, सासवड, दायरी. ओके, ठीक आहे. हे पण आपण कमी करूया, 17 ठेवूया. मिनिमम 17 किलोमीटर मध्ये आपल्याला ऍड दाखवायची. दायरी, पिंपरी चिंचवडच्या थोड्याशा भागात आपल्याला आपली ऍड दिसेल. ओके, तर तुम्ही असं, तुम्हाला ऍड तुमची कुठं दाखवायची नाही हे ठरवू शकतात. ओके, आणि हे ट्रॅक पण करू शकतात. मी थोडस खाली जातो, स्विच टू ओरिजिनल ऑडियन्स, ओरिजिनल ऑडियन्स. आणि मित्रांनो, वेबिनारची सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या 3 गोष्टी इथे स्क्रीनशॉट काढून घ्या फटाफट. ओके, या ठिकाणी तुम्हाला 4 गोष्टी दिसत आहेत त्यातल्या. ओके, एज, जेंडर, डिटेल टार्गेटिंग आणि लँग्वेजेस. मला माझी जाहिरात फक्त 25 ते 40 वयोगटातल्या लोकांना दाखवायची. 25 ते 40 मी सिलेक्ट केलं. याच्या व्यतिरिक्त मला माझी ऍड कोणालाच दाखवायची नाही बाबा, फक्त 25 ते 40. त्यात पण मला माझी ऍड फक्त पुरुषांना दाखवायची का फक्त महिलांना दाखवायची का दोघांना दाखवायची ते पण मी ठरवू शकतो. या ठिकाणी मला सगळ्यांना दाखवायची, मी सगळे ऑल करतो. त्यानंतर या 3 गोष्टी, डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट, बिहेवियर, या 3 एवढ्या मेजर गोष्टी आहेत. या 3 एवढ्या मेजर गोष्टी आहेत, डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट आणि बिहेवियर. डेमोग्राफिक्स वरती मी क्लिक केलं, या ठिकाणी मला सांगतंय रिच पीपल बेस्ड ऑन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हाऊसहोल्ड, लाईफस्टाईल डिटेल्स, सम डेटा इज अवेलेबल फॉर युएस ओनली. काही डेटा असा आहे जे फक्त युनायटेड स्टेट साठी अवेलेबल आहे, पण ते देखील मी तुम्हाला शिकवून समजून सांगतो व्यवस्थितरित्या. ओके, म्हणजे डेमोग्राफिक्स मध्ये काय काय येतं, तुम्ही लोकांना कोणत्या गोष्टीवरून टार्गेट करू शकता. तुम्ही लोकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून टार्गेट करू शकता, त्यांच्या शिक्षणावरून टार्गेट करू शकता, त्यांच्या राहणीमानावरून टार्गेट करू शकता. ओके, म्हणजे इथे मी पाहूयात आपण इंटरेस्ट काय आहे. Reach this specific audience by looking at their interest, activities, the page they have liked, closely related topics. म्हणजे तुमची अशाच लोकांना दिसणार ज्यांना तुम्हाला दाखवायचे, ज्यांना तुम्हाला, म्हणजे आता तुमचं ब्युटी प्रोडक्ट आहे आणि एखाद्या व्यक्तीचा फेसबुक वरती ब्युटी रिलेटेड हे, म्हणजे त्याला आवड ब्युटी रिलेटेड गोष्टी विकत द्यायचं, ब्युटी रिलेटेड कॉन्टेंट करायचं, ब्युटी रिलेटेड बाकी काही जे काही गोष्टी असतील त्या करायच्या. त्याच्या सवय, त्याच्या आवडी ज्या असतील ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. बिहेवियर, रिच पीपल बेस्ड ऑन देअर परचेस बिहेवियर और इंटेंट डिव्हाइस युजेस और मोर. सम बिहेवियर इज ओके, काही गोष्टी साठी आहेत ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. काही प्रॉब्लेम नाही, काही चिंता करायची गोष्ट नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या कस्टमर पर्यंत त्यांच्या वागणुकीवरून सुद्धा पोहोचता येतं. म्हणजे तुमचा कस्टमर कसा आहे, त्याची सवय काय आहे, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इन डेप्थ त्यामध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचू शकता. म्हणजे तो मोबाईल कोणता वापरतो, तो आयफोन वापरतो की साधा फोन वापरतो, त्याच्याकडे लॅपटॉप आहे की काय, किंवा तो ऑनलाईन खरेदी करतो की ऑफलाईन खरेदी करतो, त्याला कोणती गोष्ट आवडते, या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही तुमच्या इच्छित ग्राहकापर्यंत पोहोचू शकता आणि पोहोचता येतं. इट इज नॉट अ बिग रॉकेट सायन्स. तुम्हाला प्रश्न पडला असेल की फेसबुकला काय माहिती माझा कस्टमर कोण आहे, त्याला कसं कळणार की मी माझी जाहिरात कोणाला दाखवायची. मित्रांनो, फेसबुक कडे आपले 52,000 टच पॉइंट असतात. किती? 52,000 टच पॉइंट म्हणजे काय,
आपण कोणती गोष्ट करतोय ती प्रत्येक गोष्ट ट्रॅक होते, ती प्रत्येक गोष्ट ट्रॅक होते. अशा 52,000 टच पॉइंट फेसबुककडे आहेत आणि ते भविष्यामध्ये इन्क्रीज होत राहणार आहे. एवढ्या गोष्टी फेसबुककडे आहेत तर आपण त्याचा उपयोग कधी करायचा? आत्ता करायचा. माहिती नव्हतं एवढं ते. डेमोग्राफिक्स वरती मी क्लिक केलं. आता मला माझ्या कस्टमरला, माझं कस्टमरचं एज्युकेशन काय असलं पाहिजे इथून मी ठरवू शकतो. त्यालाच फक्त ऍड दिसणार. तो हायस्कूल, युनिव्हर्सिटी, ॲट युनिव्हर्सिटी, डॉक्टर डिग्री, फाउंडेशन डिग्री, मास्टर डिग्री, प्रोफेशनल डिग्री, सम हाय स्कूल, सम युनिव्हर्सिटी, सम पोस्ट ग्रॅज्युएट, युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट, या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर फील्ड ऑफ स्टडी, तो कोणत्या फील्डमध्ये आहे त्याच्या शिक्षणामध्ये माझा ते मी डॉक्टर सिलेक्ट करतो. डॉक्टर, अशा तुम्ही भरपूर गोष्टी सिलेक्ट करू शकता. प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर फायनान्स, त्याची महिन्याची किंवा वर्षाची इन्कम काय आहे ते ठरवून तुम्ही तुमची जाहिरात दाखवू शकता. समजा तुमचं प्रोडक्टच आहे बाबा 1,00,000चं आणि तुम्ही तुमची जाहिरात 25,000 महिना कमवणाऱ्या व्यक्तीला दाखवता. अर्थात मी दोघांनाही कमी जास्त समजत नाही, परंतु बिझनेस आहे, इथे नंबर सोबत खेळावं लागतं, त्याशिवाय आपल्याला आउटपुट व्यवस्थित मिळत नाही. ओके, समजतंय? समजतंय सर्वांना? तर असा खेळ आहे. तर इथे तुम्ही तुमच्या ग्राहकाची इन्कम काय असली पाहिजे ते देखील ठरवू शकता. समजा त्याचा महिन्याचा इन्कम 25,000 असला पाहिजे, त्याला ऍड दाखवायची, त्याला दाखवू शकता. महिन्याचा इन्कम 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये आहे, त्याला ऍड दाखवायची, त्याला दाखवू शकता. परंतु सध्या हा फीचर आपल्या इंडियासाठी अवेलेबल नाहीये, तो फक्त US साठीच अवेलेबल आहे. ते पाहू शकता तुम्ही. हाऊस होल्ड इन्कम. ओके, त्यानंतर त्याचा लाईफ इव्हेंट. लाईफ इव्हेंट म्हणजे काय की त्याची अॅनिव्हर्सरी. समजा आता इथे गिफ्ट शॉप बद्दलच आपण बोलतो, तर आता मला एक सांगा, जर तुम्ही तुमची ऍड अशा लोकांना दाखवली ज्यांची अॅनिव्हर्सरी येत्या काही दिवसात आहे, येत्या काही महिन्यात आहे, त्यांना जर तुमची ऍड दाखवली तर तुमच्या सेलमध्ये इन्क्रीज होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. तुमच्या सेल्स मध्ये नक्कीच इन्क्रीज होऊ शकतो. किंवा त्यांना दाखवण्यापेक्षा, त्यांना तर दाखवूच आपण, पण त्यांच्या मित्रांना ते किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरला आपण दाखवूयात. म्हणजे ते काय करतील, तुमच्या शॉपवरती येतील, म्हणजे तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस व्यवस्थित असेल तुमच्या शॉपवरती येतील, त्यांच्या फ्रेंडसाठी, त्यांच्या फॅमिली मेंबरसाठी ते गिफ्ट घेतील. परंतु कधी त्यांना तुमची जाहिरात वेळेत दिसली तर, एकदम आधी दिसून पण काय उपयोग नाही, ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस ऍड दिसून पण काय उपयोग नाही. आणि ओके, असा विषय. आणि जर तुम्ही ज्यावेळेस खरंच गरज आहे त्यावेळेसच ऍड दाखवली, त्यावेळेसच ती लीड कलेक्ट केली तर त्यात सेल मिळणार, 100% मिळणार. तुम्ही इथं अॅनिव्हर्सरी वरती मी क्लिक केलं, अॅनिव्हर्सरी विथ 30 डेज, अॅनिव्हर्सरी विदिन 31 to 60 डेज. म्हणजे तुम्ही अशाच लोकांना जाहिरात दाखवा किंवा अशा लोकांच्या मित्रांना किंवा अशा लोकांच्या फॅमिलीला दाखवा की ज्यांचा बर्थडे, ज्यांची अॅनिव्हर्सरी येत्या काही दिवसात आहे, असं तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमची जाहिरात पालकांना दाखवू शकता. म्हणजे एखादं तुमचं एज्युकेशनल रिलेटेड प्रोडक्ट आहे, एज्युकेशन रिलेटेड सर्व्हिस, एज्युकेशन रिलेटेड, समजा तुमचं कोचिंग सेंटर आहे, तुमची जाहिरात विद्यार्थ्यांना दाखवून तर काय उपयोग नाही. तुम्ही तुमच्या ऍड तुमच्या पालकांना, त्या विद्यार्थ्याच्या पालकाला दाखवू शकता. म्हणजे ज्या मुलाचं, हे पहा मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली दाखवतो, असं समजून सांगितलं. किंवा अवे फ्रॉम फॅमिली, फॅमिली पासून लांब आहेत किंवा गावापासून लांब आहेत अशा लोकांना तुमची ऍड दाखवा. ज्यांचा डेट ऑफ बर्थ, ज्यांचा बर्थडे एप्रिलमध्ये, ऑगस्टमध्ये, अशा महिन्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा पुढच्या येत्या काही महिन्यात त्यांचा बर्थडे, पुढच्या येत्या काही दिवसात त्यांचा बर्थडे, त्यांना दाखवा. किंवा अशांच्या मित्रांना दाखवा की ज्यांच्या मित्राचा बर्थडे, मैत्रिणीचा बर्थडे येत्या काही दिवसात आहे, म्हणजे तुम्ही त्यांना ऍड दाखवू शकता आणि ते त्यांच्या मित्रासाठी, त्यांच्या मैत्रिणींसाठी गिफ्ट परचेस करू शकतात, गिफ्ट घेऊ शकता तुमच्या शॉपवरती. हे सध्या मी गिफ्ट रिलेटेड सांगतो. ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी कशा प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो तो लॉजिकचा भाग आहे. ते देखील आपण, लॉजिक बिल्डिंग देखील आपण शिकणार आहोत. ओके,
किंवा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये असणार आहे, किंवा नवीन जॉब, नवीन रिलेशन, नवीन लग्न झालेलं आत्ताच 1 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी. आता इथे पॅरेंट्स वाला विषय आला. ते आता मी तुम्हाला कोचिंगचं उदाहरण देऊन सांगतो. कोचिंगचं उदाहरण, आता समजा तुमची कोचिंग आहे आणि तुम्हाला जाहिरात लावायची, पण जाहिरात दाखवायची कोणाला? विद्यार्थ्यांना जाहिरात दाखवून, लहान असतील 1st to 5, तर विद्यार्थ्यांना जाहिरात दाखवून काय उपयोग नाही, आणि ते त्यांच्याकडे तसे डिव्हाइस पण नसतील, तर तुम्हाला जाहिरात दाखवायची पालकांना. तर सगळ्या प्रकारच्या पालकांना दाखवायचे का फक्त ज्यांच्या मुलाचं वय 12 महिने असेल अशांना दाखवायचे, का ज्यांच्या मुलांचं वय 18 ते 26 असेल अशांना दाखवायची, का ज्यांच्या मुलांचं वय 3 ते 5 वर्ष असेल, 9 ते 12 वर्ष असेल, 6 ते 8 वर्ष असतील, 13 ते 17 वर्ष असेल, किंवा 1 ते 2 वर्षाचं असेल. ओके, म्हणजे बघा किती डिटेल आहे. समजतंय का तुम्हाला की तुम्ही जाहिरात कोणाला दाखवायची? एवढं डीपली तुम्ही ठरवू शकता. तसं तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये करूच शकत नाही. त्यानंतर रिलेशन मध्ये झालं, रिलेशनशिप, ज्यांचं लग्न झालंय अशांना दाखवायचं, जे सिंगल आहेत अशांना दाखवायचं, जे मॅरिड आहेत अशांना दाखवायचंय, का जे रिलेशनशिप मध्ये अशांना दाखवायचं, ते पण ठरवू शकता तुम्ही. त्यानंतर वर्क, काही एम्प्लॉईज आहेत त्यांना दाखवू शकता, किंवा इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना दाखवू शकता, किंवा जॉब करतात त्यांना दाखवू शकता. ही गोष्ट तुम्ही प्रत्येक गोष्ट सर्च करून टाकू शकता. हे झालं शॉर्ट डेमोग्राफिक्स मध्ये. आपल्याला आणखीन भरपूर पोर्शन कव्हर करायचा, आपला वेळ संपत आलेला आहे. इंटरेस्ट मध्ये जाऊयात. त्यांचा इंटरेस्ट बिझनेस मध्ये, एंटरटेनमेंट मध्ये, फॅमिली अँड रिलेशनशिप मध्ये, फिटनेस मध्ये, वेलनेस मध्ये, फूड अँड ड्रिंक मध्ये, हॉबीज मध्ये, ऍक्टिव्हिटीज मध्ये, शॉपिंग अँड फॅशन, स्पोर्ट अँड आउटडोर टेक्नॉलॉजी मध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. अशा गोष्टींवर तुम्ही टार्गेट करू शकता. यामध्ये खूप डीप आहे. हे मी आता तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतोय, सगळा रोड मॅप शिकवतोय. तर बिहेवियर, त्यांची वर्तवणूक कशी आहे, अॅनिव्हर्सरी बिहेवियर, अॅनिव्हर्सरी, ओके हा, अॅनिव्हर्सरी त्यांची 61-90 दिवसांमध्ये येते. त्यांचं बिहेवियर त्यांचं कसं आहे, कस्टमर क्लॅरिफिकेशन कसं आहे त्यांचं, त्यांची डिजिटल ऍक्टिव्हिटीज कशी आहे, त्यांची डिजिटल ऍक्टिव्हिटी टीम कशी आहे, त्यांचे एक्सपॅक्ट कसं आहे, त्यांचं मोबाईल डिव्हाइस युजर कसं आहे, ते म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर ते ऑनलाईन विकत घेऊ शकतात की नाही, त्यानंतर ते कोणत्या पेजला फॉलो करतात, त्यांना कोणतं कॉन्टेंट कन्झ्युम करायला आवडतं, या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही टार्गेट करू शकता. ओके, आता प्रशांत तर मला तुम्हाला एक प्रश्न आहे, मला सांगा, तुमच्याकडे एवढ्या गोष्टी, एवढ्या डीपली तुम्ही टार्गेट न करता तुमचा बिझनेस व्यवस्थितरित्या चालू आहे, तर एवढं डीपली तुमचं कस्टमर फिल्टर 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 करत आलं, तर तुमच्या सेलमध्ये वाढ होऊ शकते का? आणि जर झाली तर ते किती होऊ शकतं? प्रशांत सर म्हणतायत वाढ होऊ शकते, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे 100x ग्रोथ मी करू शकतो. ओके, चला प्रशांत सर, ओके, जस ज्या प्रकारे प्रशांत सरांचं म्हणणं आहे तसं तुमच्या प्रत्येकाचं म्हणणं आहे का? एव्हरीबडी पुट इन चॅट बॉक्स तुमचं जे काही मत असेल ना ते बिंदास क्लिअर टाका. नसेल वाटत आणखीन देखील काही प्रॉब्लेम नाही, मी तुमचा थोडासा वेळ एक्स्ट्रा घेईल आणि ते शिकवेल. फॉर नाव, इज दिस क्लिअर? If everything is clear, put in the chat box CLR. Okay? I think everything is clear. Let's move on. Secret number 3. How to identify your customer. कस्टमर कसा ओळखायचा? आता इथे एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत बाबा, यातलं मला काहीच माहित नाही, त्यांनी मी कसं टाकणार आहे एवढ्या? प्रत्येक गोष्ट माझा दिवस जाईल ना जाहिरात लावायची म्हटल्यावर, कसं करणार रे मी? असा प्रश्न पडलाय का? हरकत नाही, मी कशासाठी आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या समजवणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुमचं क्रोम ब्राउझर जे आहेत ना ते ओपन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी क्रोम ओपन करून घेतो, आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे चॅट जीपीटी. ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर.
आर यू एबल टू अंडरस्टँड? समजतंय सर्वांना की तुमच्या इच्छित ग्राहकापर्यंत, तुमच्या इच्छित क्लायंट पर्यंत आपल्याला कशा प्रकारे पोहोचायचं हे आपल्याला समजून घ्यायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? क्रोम ब्राउझर ओपन करून घेतो आपण इथे, आणि इथे चॅट जीपीटी बद्दल तर सर्वांनी ऐकलंच असेल. तर आपण या ठिकाणी चॅट जीपीटी असं सर्च करूयात. चॅट जीपीटी सर्च केल्यानंतर अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. आता हे सगळ्या गोष्टी मॅटर करत नाही. व्हॉट्स मॅटर व्हॉट्स, तुम्हाला तुमच्या ग्राहकाची इन्फॉर्मेशन पाहिजे. मला सांगा, आजपर्यंत आयसीपी हा शब्द कोणी कोणी ऐकला? व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयसीपी? किंवा हू नोज द इन्फॉर्मेशन अबाउट आयसीपी? कोणालाच माहिती नाही. आयसीपी म्हणजे आयडियल कस्टमर पर्सोना किंवा आयडियल कस्टमर प्रोफाईल. आपला आयडियल कस्टमर कसा असला पाहिजे हे ओळखायचं असतं ते आयसीपी वरून. प्रत्येकाच्या बिझनेसची आयसीपी असते. ओके, समजतंय सर्वांना? ओके, ग्रेट. तर इथे मी काय करतो, इथे मी सांगतो चॅट जीपीटीला, हाय आय एम PRASHANT, हाय आय एम प्रशांत, आय रन गिफ्ट शॉप इन पुणे. Hi, I am Prashant. I run gift shop in Pune. I want to run a Facebook ad and I want ideal customer persona. ओके, मी चॅट जीपीटीला काय सांगितलं, दोनच वाक्यात. मी प्रशांत आहे, मी माझं पुण्यात शॉप आहे, मी माझं गिफ्ट शॉप आहे, मला फेसबुकची जाहिरात लावायची, मला माझा कस्टमर पर्सोना पाहिजे. ओके, फक्त 2 शब्दात, जे की तुम्ही आज मागच्या 10-12 वर्षांपासून बिझनेस करताय तरी देखील तुम्हाला प्रॉपर माहित नाही. मी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं एक 2 मिनिटात, फक्त 2 मिनिटात तुम्हाला आयडियल कस्टमर तुमचा मिळवून देतो. ओके, त्याचं डेमोग्राफिक्स काय असलं पाहिजे? 18 ते 45 त्याचं वय असलं पाहिजे. जेंडर बोथ मेल अँड फिमेल. लोकेशन पुणे अँड नियर बाय एरियाज. ऑक्युपेशन त्यांचं काय असलं पाहिजे? त्यांचं इन्कम. प्रशांत सर लगेचच स्क्रीनशॉट काढून घ्या. वर्किंग प्रोफेशनल त्यांचं काय असलं पाहिजे? त्यांचं इन्कम लेवल किती असला पाहिजे? त्यांचा इंटरेस्ट कशात असला पाहिजे? त्यांची व्हॅल्यू कशात असली पाहिजे? त्यांचं बाईंग बिहेवियर कसं असलं पाहिजे? त्यांचं ऑनलाईन बिहेवियर कसं असलं पाहिजे? त्यांचा पेन पॉइंट्स काय असले पाहिजे? त्यांचे गोल्स काय असले पाहिजे? त्यांना मेसेजिंग कशा प्रकारे गेली पाहिजे? एक एक्झाम्पल मेसेजिंग ऍड्स, त्यानंतर कॉल टू ऍक्शन. ओके, प्रशांत सर सगळं व्यवस्थित एकदा बघून घ्या. आणि मला सांगा, हे किती % तुमच्या व्यवसायाशी मॅच करतं? ओके, किती % तुमच्या व्यवसायाशी मॅच करतंय? 95%. ओके, 100% मॅच करायचं असेल तर काय करावं लागेल? अगदी बरोबर, आणखी थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. ओके, हे पहा, मी फक्त तुम्हाला जे तुम्हाला मागच्या 12 वर्षांपासून बिझनेस करून देखील प्रॉपर माहिती नाहीये, ते मी फक्त तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगितलं किंवा काही सेकंदात देखील सांगितलं असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त 2 ओळीत. तर मला सांगा, जर मी प्रॉपर एक व्यवस्थित चॅट जीपीटीला सांगितलं की मी आहे हे असं असं करतो, माझ्या जुने क्लायंट्स असे आहेत, मला नवीन क्लायंट असे पाहिजेत, मला मग त्याच्यावरती आयसीपी बनवून दे, मग त्याच्यावरती मी फेसबुक ऍड लावेन, फेसबुक ऍड रन करेन, मग मी कस्टमर मिळवेन, तर हे शक्य होईल का? प्रशांत सर म्हणतायत आता 100 पट बिझनेस वाढेल, याच्यात काही शंकाच नाही. अर्थातच मित्रांनो, बिझनेस 100x ग्रो करणं खरंच अवघड नाहीये, खरंच अवघड नाहीये. फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. समजून घेत नाही मित्रांनो.
ओके, सिक्रेट 1 क्लिअर झालं, सिक्रेट 2 क्लिअर झालं, सिक्रेट 3 देखील क्लिअर झालं. सिक्रेट 3 म्हणजे काय? टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट, व्यवस्थित टेक मॅनेजरचं सुवर्ण स्टेटमेंट लिहून घ्या. System is always right. Just follow the system. System generates success, not a man. सिस्टम नेहमी बरोबर असतं, फक्त सिस्टम व्यवस्थित फॉलो करा. सिस्टमच सक्सेस मिळवून देतं. कोणताही व्यक्ती, कोणताही माणूस सक्सेस मिळवू देऊ शकत नाही. ज्यावेळेस तो व्यक्ती सिस्टम फॉलो करेल त्यावेळेस सक्सेस निश्चित आहे. सो नेहमी लक्षात ठेवा, टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट नोट डाऊन. System is always right. Just follow the system. System generates success, not a man. Okay? Right. तर मंडळी, अशा प्रकारे मी तुम्हाला आपल्या वेबिनार मध्ये 3ही सिक्रेट सांगितलेत. त्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकता तुम्ही. ओके, ग्रेट मित्रांनो, मस्त, नाईस. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, जर तुमची परमिशन असेल तर हे कसं इम्प्लिमेंटेशन करायचं, हे तर रोड मॅप झालं. हे कसं इम्प्लिमेंट करायचं, त्यानंतर शिकवलं, तू बिझनेस ग्रो होऊ शकतो हे समजलंय, पण प्रॉपर करायचं ते माहित नाहीये. तर त्याच्यासाठीच, तर तुमची परमिशन असेल तर मी माझ्या कोर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करू इच्छितो. ओके, परमिशन ग्रँटेड. सर्वांनी लगेच एस 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 टाईप केलेला आहे, काही हरकत नाही. ग्रेट रिस्पॉन्स आहे सर्वांचा. आपला पहिला कोर्स आहे ऍड मॅनेजर, ऍड कॅम्पेन मॅनेजर, ज्यामध्ये ऍड कॅम्पेन कशा बनवायच्या, ऍड कॅम्पेन कशा सेट करायच्या, कॉपी रायटिंग वगैरे हे सगळं शिकवलं जातं, ज्याची प्राइस आहे 3492 रुपये. ओके, ज्यामध्ये तुम्हाला ऍड मॅनेजर बद्दल, ऍड कॅम्पेन मॅनेजर बद्दल पूर्णपणे सर्व काही शिकवलं जातं. त्यानंतर आहे ऍड मॅनेजर सिस्टम, त्याची प्राइस आहे 4992 रुपये. त्यामध्ये तुम्हाला ऍड मॅनेजरचे सर्व काही सिस्टम व्यवस्थितरित्या इन डेप्थ डिटेल मध्ये शिकवले जातात. त्यानंतर आहे आपलं गुगल कीवर्ड्स. गुगल कीवर्डचा वापर करून व्यवस्थित टॅगलाईन, व्यवस्थित गोष्टी कशा बनवायच्या, त्याची प्राइस आहे 499 रुपये फक्त. सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग, इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय कसा ग्रो करू शकता हे मी त्यामध्ये शिकवतो, ज्याची प्राइस आहे 4999 रुपये. व्हॉट्सअप मार्केटिंग, ज्याची प्राइस आहे 1999 रुपये. व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस कशा प्रकारे ग्रो करू शकता, बिझनेस मध्ये कशा प्रकारे सेल्स आणू शकता, बिझनेस मध्ये कशा प्रकारे ऑटोमेशन आणू शकता, बिझनेस मध्ये AI च्या मदतीने बिझनेस कसा ग्रो करायचा हे ते मी त्यामध्ये शिकवतो. कॉपी रायटिंग, कॉपी रायटिंग म्हणजे काय असतं, तुमची जाहिरात कशा प्रकारे, अशा जाहिरात लेखन, प्रॉपर जाहिरात लेखन मी शिकवतो, त्याची प्राइस आहे 999 रुपये. त्यानंतर ड्रीम 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटजी, बिझनेसच्या 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटजी ज्या की तुम्ही सोशल मीडियामध्ये वापरू शकता, त्याची प्राइस आहे 3499 रुपये. ते देखील मी तुम्हाला शिकवतो. त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग, ओके, जे की तुम्ही ज्याच्या वेबिनारसाठी तुम्ही आज ज्याचा रोड मॅप पाहिला, सोशल मीडिया मार्केटिंग 14999 रुपये याची आपली प्राइस आहे. आणि हे सर्व जर एकत्रित केले ना तर टोटल फीज बनते 35,499 रुपये. ओके, याची टोटल फीज बनते 35,499 रुपये. तर मित्रांनो, कोणाकोणाला इंटरेस्ट आहे आपला लाईव्ह वेबिनार, सॉरी लाईव्ह कोर्स जॉईन करायचा, लाईव्ह प्रोग्राम जॉईन करायचा, कोणाकोणाला इंटरेस्ट आहे? एव्हरीबडी वुड इन अ चॅट बॉक्स. तर मित्रांनो, पुढच्या 15 मिनिटांसाठी आज तुम्ही माझा वेबिनार जॉईन केला, मला खरंच खूप आनंद झाला. तुमच्यासाठी आजची प्राइस सांगू सांगू पुढच्या 15 मिनिटांसाठी जे लोक पेमेंट करतील त्यांच्यासाठी आजची प्राइस आहे या टोटल पूर्ण कोर्सची
त्याची फीस आहे 35,499 रुपये. त्याची प्राइस आहे आणि प्राइस आहे 50% ऑफ 14,990. ओके, ज्यामध्ये तुम्हाला सर्व संपूर्ण किट या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. 7 दिवसांचा लाईव्ह वर्कशॉप असणार आहे, ज्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्ही मी समोरासमोर बोलून प्रत्येक गोष्ट डिस्कस करणार, प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन काढणार. मित्रांनो, चला मजा करा. नाही, मला माहिती आहे मित्रांनो, सर्वच लोक ही फीस अजून देखील अफोर्ड करू शकत नाही. मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो. ज्यावेळेस मी पण त्या फेजमध्ये होतो, त्यावेळेस मी देखील या गोष्टी अफोर्ड करू शकत नव्हतो. खास चला सांगू डिस्काउंटेड प्राइस आणखीन. And the price is, सांगू, and the price is more 50% off. याची पण 50% कमी, जे की आहे 7,499, 7,499 रुपये. अरे का रे यार, आज माझं एवढं मन उदार का होत आहे तुमच्यावरती माहिती नाहीये. कारण मला समजलेलं आहे की माझी ऑडियन्स खरंच त्यांना गरज आहे, खरंच ते शिकणाऱ्यातले. ओके, चला लास्ट फुल अँड फायनल, याच्या कमी मी देखील अफोर्ड करू शकत नाही. आणि ही प्राइस तुम्ही 100% तुम्हाला जर ग्रो करायचं तर तुम्ही अफोर्ड करूच शकता, आणि तुम्ही अफोर्ड केलीच पाहिजे. ही प्राइस तुम्हाला पुढं आयुष्यात परत कधी मिळणार नाही. फक्त ही प्राइस पुढच्या 15 मिनिटांसाठी आहे, जे की असेल 4,999. बस, दिस इज द फुल अँड फायनल प्राइस. ज्यांना कोणाला पेमेंट करायचं आहे त्यांनी मला लिंक मागायचे. ज्याला पेमेंट करायचे त्यालाच लिंक मी देईल पेमेंटची. पेमेंटचा डिटेल मी त्यालाच देईल. ओके, तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे, तुम्हाला त्याची पेमेंट लिंक मिळून जाईल लगेचच. माझी टीम ते तुम्हाला लगेच शेअर करेल. चला, मी तुम्हाला आपल्या फीज बद्दलचं झालं डिस्कशन. आता आपल्या लाईव्ह वर्कशॉप बद्दलचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. तर क्लास बद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे काय. आपला क्लास 7 दिवसांचा लाईव्ह ऑनलाईन क्लास असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आज ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्यापेक्षा ऍडव्हान्स गोष्टी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून घेणार मी तुमच्याकडून. त्या इम्प्लिमेंट कशा करायच्या ते शिकवणार. त्यानंतर क्लासची रेकॉर्डिंग मिळते का? हो, क्लासची रेकॉर्डिंग मिळते. नोट्स मिळणार का? हो, नोट्स देखील मिळणार. Q&A होणार का? Q&A देखील होणार. त्यानंतर वर्गाला सुट्टी असते का? बिलकुल नाही, वर्गाला सुट्टी नसते. रेग्युलर वर्ग 7 दिवस कंटिन्यू होतो. प्रत्येक दिवशी पर डे 1 hour असं आपलं असतं. प्रत्येक दिवशी 1 तास 1 घंटा. जर समजा तुमच्या चुकीने सुट्ट्या पडल्या तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो. आणि क्लास बद्दलच्या नंतरच्या प्रगतीबद्दल आपण त्या ठिकाणी बोलत असतो. तुमचं जर Q&A सेशन, तुमच्यासाठी आपण Q&A सेशन देखील अरेंज करतो. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं प्रत्येक उत्तर दिलं जातं. हा कोर्स सर्टिफाईड कोर्स आहे. कोर्स केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन देखील दिलं जातं. तुम्हाला सर्टिफाईड देखील केलं जातं. तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जातं. ओके, समजतंय सर्वांना? आणखीन कोणाला काही डाऊट्स? ओके, सो मित्रांनो, आपली 90 मिनिटे झालेली आहेत. आपण सर्व काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी सांगायचंय. तुमचं गिफ्ट ऑलरेडी तुमच्या चॅट बॉक्स मध्ये दिलेलं आहे. या गिफ्टचा देखील पुरेपूर यूज करा.
खरंच तुमच्या बिझनेस मध्ये हे गिफ्ट ग्रोथ आणू शकतं. ओके ओके ग्रेट मित्रांनो, मस्त, जबरदस्त. तर आपली या ठिकाणी 90 मिनिटं झाली आहेत. आपल्याला वेळेचं लिमिटेशन असतंय. आणि तुम्हाला सर्वांना एक सूचना आहे, कोणीही ग्रुप लेफ्ट करू नयेत. पण कंटिन्यू अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो, ज्याची इन्फॉर्मेशन आपल्या ग्रुपमध्ये येत असते. त्याच्यामुळे कोणीही ग्रुप एक्झिट करायचा नाहीये. हे फक्त फ्री वर्कशॉप साठी होतं म्हणून फ्रीचं झालं त्यानंतर ग्रुप सोडायचं असं काही करू नका. तुम्हाला आणखीन खूप गोष्टी मिळत राहतात. त्यामुळे त्यामुळे ग्रुपमध्ये नेहमी जॉईन राहा, ग्रुप एक्झिट करू नका. नेहमी ऍक्टिव्ह राहा. आपल्या फ्युचरच्या प्रोग्राम बद्दल तुम्हाला ग्रुपमध्येच इन्फॉर्मेशन दिली जाते. ओके ग्रेट, मस्त. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी एवढा वेळात वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तर मित्रांनो, अशाच आयुष्यामध्ये प्रगती करत चला, नवनवीन गोष्टी शिकत चला. मी देखील तुमच्या सोबत आहे, तुम्ही देखील माझ्या सोबत राहा. ओके सो मित्रांनो, अशाच प्रकारे आजचा हा वेबिनार एंड झालेला आहे. आपण भेटूयात पुढच्या वेबिनार मध्ये, पुढच्या अशा काही नवीन नवीन प्रोग्राम मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.